रायगड जिल्ह्यातल्या पनवेलपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा कर्नाला फोर्ट, जो दुरून सुंदर दिसतोच पण जवळून त्याहून सुंदर दिसतो. आज आपण त्याची सुंदरता आणि त्याचा इतिहास जाणण्यासाठी त्या गडाला भेट देणार आहोत. कर्नाला फोर्टकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे इकडनं ही पूर्ण बर्ड सँच्युरी चालू होते आणि पुढे गेल्यानंतर फोर्टकडे जाण्याचा रस्ता चालू होतो. मग इथे यायचं असेल तर मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे जो आहे तो आपल्या मागे दिसतो तुम्हाला. तिकडनं तुम्ही इथे येऊ शकता. पनवेलपासून 10 to 12 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे आणि इकडनं आपलं पुढे जायचं आहे. हा बघू शकता रस्ता. आणि या ज्या बर्ड सेंच्युरीमध्ये अराउंड 200 स्पीसीज आहेत बर्ड्सच्या. त्यातल्या 160 आहेत त्या इकडच्या रेसिडेन्शियल आहेत आणि 40 आहेत त्या मायग्रेटिंग आहेत. म्हणजे विंटर सीझनमध्ये इकडनं येतात, काही जातात इकडनं म्हणजे ब्रिडिंगसाठी. तर टोटली ते म्हणजे 200 स्पीसीज बघायला भेटतात. आम्ही ते 7 जण आलो आहोत कर्नाल्यावरती. जित कोरे, कुणाल गावण, मंदार वरकर, तेजस जोशी, अनिकेत गावण आणि पियुष म्हात्रे. आपला नॅशनल बर्ड पिकॉक तिथे आहे. साईडला पॅरोट्स आहेत, त्या साईडला आपले ब्लॅक काईट्स आहेत म्हणजे आपला घारी. अशा प्रकारचे भरपूर बर्ड्स आहेत इथे बघायला भेटतील तुम्हाला केजमध्ये. आणि बाहेर जरी बघितलं तुम्ही ट्रीजवरती तिथे पण भरपूर बर्ड्स आहेत. इकडनं दिसत नाही पण ट्रीजवरती तुम्ही येताना काही बघाल वेगवेगळ्या आपला स्पीसीज तुम्हाला बघायला भेटतील. आणि आपला रस्ता जो आहे समोरून आहे तिथे एक मॉडेल सुद्धा आहे कर्नाला फोर्टची छोटीशी, ती पण दाखवतो तुम्हाला. इथे मॉडेल आहे बघू शकता. तो तिकडे नागेश पॉईंट पहिला आपल्याला लागेल 45 मिनिट्स नंतर. इकडे माथेरान पॉईंट आहे आपल्याला वरती गेल्यानंतर लागेल तो 90 मिनिट्स नंतर. आणि मग कर्नाला फोर्ट 90 मिनिट जवळ आहेत दोन्ही पण. आणि अशा प्रकारचा कर्नाला फोर्टवरती आपल्याला बघायला भेटणार आहे. हा बघू शकता कसं आहे. त्याला पनेरी सुद्धा बोलतात कर्नाला फोर्टला. आपल्याला रोड पुढून इकडनं चालू होते बघू शकता. पूर्ण सहल गेल्यानंतर कर्नाला फोर्ट इकडनं चालू होणार. आणि रॉकी पॅच जो आहे तो इकडनं चालू होणार आहे आपल्याला पुढे गेल्यानंतर. इथे कर्नाला बर्ड अभयारण्य जो आहे बर्ड सेंच्युरी हे थोडीशी हिस्ट्री दिलेली आहे. आणि कर्नाला फोर्टची सुद्धा हिस्ट्री दिलेली आहे इथे लावलेली आहे. आणि या साईडच्या बॅनरवरती बघू शकता व्हिजिटर्ससाठी थोडीशी काही नोटीस लावलेली आहे. व्हिजिटर्स आर रिक्वेस्टेड टू स्टार्ट डिसेंडिंग टुवर्ड्स द एंट्रन्स एरिया बाय 4 PM. म्हणजे 4च्या आधी जे व्हिजिटर्स आहेत म्हणजे आपण लोक जे आहोत म्हणजे बघण्यासाठी गेले 4च्या आधी खाली जायचं आहे. कारण इव्हिनिंगमध्ये ते अलाव नाही करत वरती जाण्यासाठी. आणि जर तुम्ही एकटेच असाल तर ते बिलकुल तुम्हाला अलाव नाही कारण एकटे येण्यासाठी. या इथे आल्यानंतर आपल्याला कर्नाई माताचं इथे मंदिर दिसतो. इकडनं दर्शन घेऊन आपण पुढे वाटचाल करणार आहोत. या साईडला तुम्ही बघू शकता आपले क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके त्यांचा इथे फोटो लावलेला आहे. कारण त्यांचे जे आजोबा होते या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा याही पुढे चालवला. आणि ब्रिटिशांना पळवण्यामागे यांचा खूप मोठा हात आहे. ते शिरडोण गाव या साईडला जो आपला आहे कर्नाईच्या साईडला त्या गावामध्ये राहत होते. आपण इकडनं आता पुढे वाटचाल करणार आपली. या इकडनं वरती जायचं आहे. आणि या इथे एक चांगली सुविधा म्हणजे रेलिंग्स आहेत या साईडला. पूर्ण सगळीकडे रेलिंग्स लावल्या आहेत. ती एक चांगली सुविधा केलेली आहे इथे या कडावर. हात धरून आपण वरती चढू शकतो. या इथे बघू शकता आपला एंट्रन्स आहे गडाचा. आणि दरवाजा बघू शकता नेट्स लावले गाड्याच्या याच्याला. या नेट्स यासाठी लावले होता कारण ते खूप राजवटीने राज्य केलं आहे.
इथे हल्लेही खूप झालेले आहेत, त्यामुळे हत्तीने किंवा घोड्याने इथे दरवाजावरती हल्ला व्हायचा. त्यामुळे जास्त हल्ला नको व्हायला, आतने जी दुसरं आहे अपोजिशन आतने नको घुसायला, त्यासाठी दरवाजावरती नेस लावले आहेत. तर आपल्याला आतने जायचं इथून. या बघू शकता नेल्स, खूप मोठ्या मोठ्या नेल्स आहेत इथं. या इकडे बघू शकता, हा इथून दिसतोय अन्य कोठार आहे. आतमध्ये जाऊन बघूया अन्य कोठार कसं आहे. पूर्ण धान्य कोठारा, वरचा छप्पड पूर्ण याचा निस्तनभूत झालाय धान्य कोठाराचा. इकडनं हा पूर्ण ते यांचा जे काही धान्य असेल ते इथे ठेवायचे. या साईडला सुद्धा धान्य कोठारा असावा. आणि इकडनं जे हल्ला करण्यासाठी तोफा किंवा सैनिक जे आपले मावले आहेत त्यांच्या इथून खिडकीतून म्हणजे त्यासाठी होती, मावल्यांसाठी. इकडनं बघण्यासाठी पूर्ण हा बघू शकता जंगल कर्नाटकचा इकडनं दिसतो. कारण जर इकडनं जर कोण हल्लेखोर जर वरती चढत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मावल्यांना अशा प्रकारच्या खिडक्या बनवल्या होत्या. आणि या किल्ल्यावरती बघण्यासारखं म्हणजे हा सुरका जो आहे तो बघू शकता. हा सुरका आहे तो खूप दुरून पण दिसतो. मागच्या वेळेस मी कलावंत दुर्गावर गेलो तिथे पण दिसत होता. या सुरक्याची म्हणजे पूर्ण या कर्नाला गाड्याची उंची जी आहे 1464 फूट आहे. या गडावरती पाणी पिण्यासाठी अशा प्रकारच्या या लेण्या कोरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवायचे. आणि हा जो पाणी आहे 12 महिने या गडावरती असतो. आताही बघू शकता फ्रेश पाणी आहे पूर्ण, फक्त खालून जी शेवाली जी आहे ती पकडल्या पण थोडं ग्रीन दिसतोय, पण पाणी एकदम क्लिअर आहे. बघू शकता खालचं पाणी तर सगळं दिसतंय. अशा प्रकारचं पाणी इथे किल्ल्यावरती सगळ्या साईडला आहे. तिथे बघू शकता या पूर्ण साईडला असं लेण्या करून ठेवल्या आहेत, त्यांना बघितलं तरी दिसतील. यातून तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल जो आहे कर्नालाचा तो इकडनं दिसतोय. आणि आसपासची जी गावं आहेत त्या इकडची ती पण दिसून येते. सगळ्या गावांच्या इकडनं दिसते ती गावं आहेत ते. इतिहास जाणून घेऊया. हा जो गड आहे तो देवगिरीच्या यादवांनी बांधलेला होता 1248 मध्ये. आणि याच्यानंतर इथे पोर्तुगीज आले, गुजरातची सल्तनत आली, मुघल्स आले आणि मग इथे आपले शिवाजी महाराज आले. शिवाजी महाराजांचा सुवर्णकाल चालू होता. त्याच काली महाराजांचा आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यामध्ये एक तह झाला. त्या तहाला पुरंदरचा तह सुद्धा बोलतात. त्या तहामध्ये महाराजांनी 23 किल्ले हे मुघलांना दिले. त्या 23 किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला होता, कर्नाला किल्ला. महाराज जेव्हा औरंगजेबाच्या इथून सुटून जेव्हा सुखरूप आले तेव्हा महाराजांनी तह मोडला आणि ठरवलं की आपले 23 किल्ले जे गेले आहेत ते पुन्हा आपण घ्यायचे स्वराज्यामध्ये. तेव्हा महाराजांनी ही मोहीम चालू केली, तिच्यात जो श्री गणेश आहे तो तानाजी मालुसरे आणि यांचा प्राण गमावून केला. त्यांनी सिंहगड जो आहे तो प्राण गमावून स्वराज्यामध्ये आणला. असे महाराजांचे जिगरबाज मावल्यांनी एक एक करून 23 किल्ले स्वराज्यात आणायचा निश्चय केला. तेव्हाच महाराजांनी आदेश दिला की कर्नाला किल्ला सुद्धा आपल्या स्वराज्यात आणायचा आहे. त्यांचे शिवाजी महाराजांचे जिगरबाज मावले निघाले कर्नाला घ्यायला. दिवस पावसाचे होते. पावसाचे आणि कोकणातला पाऊस म्हणजे मुसळधार कोसळणारा. अशा पावसात किल्ला चढाई करून किंवा वेढा घालून घेणं सोपं नव्हतं. तरी महाराजांच्या मावल्यांनी किल्ल्याला चहूबाजूने वेढा घातला, रस्ते बंद केले, नाकेबंदी केली पूर्ण गडाची. याची खबर किल्लेदाराला समजली. त्यांनी ठरवलं की काहीच आपण करायचं नाही, गडावरती शांत बसायचं. कारण जे मावले आहेत या मुसळधार पावसात जास्त काळ टिकणार नाही, त्यांचा वेढात टिकणार नाही इथे. म्हणून तो निश्चय होता, निश्चिंत वरती आरामात होता. पण त्यांनी पूर्ण वरती तयारी निश्चय होता. जर मावले वरती आलेच तर त्यांना हरवायचा. त्यांनी पूर्ण दारू गोला, बंदुकी
चला हत्यारबंद तयार राहिला जातो. आणि महाराजांचे जे मावले होते ते गाड्याच्या पायथ्याशी विचार करत बसले होते की गडावरती जायचा कसा. एका बाजूला कोसळणारा पाऊस आणि दुसऱ्या साईडने गडावर होणारा बंदुकीचा हल्ला. दोघांशी झुंज देत असतानाच ते विचार करत होते तेवढं त्यांना एक अतिशय सुंदर अशी युक्ती सुचली की पावसामुळे चिखलाची कमी नव्हती आणि लाकडी फल्या याची त्यांनी ढाल बनवली आणि लाकडी फल्याने त्यांना उत्तम पद्धतीचं संरक्षण दिलं. ढालीचं गोळ्यांपासून त्यांना वाचवलं. असं करत करत मावले गडावरती आले. गडाच्या तटावरून त्याने आतमध्ये प्रवेश केला आणि हर हर महादेव असं बोलत पूर्ण गडाला जिंकून घेतला. मुघलांचा जो हा होता किल्लेदार आणि मुघलांचे जे सैनिक त्यांना एक ही सोपं नव्हतं मावल्यांना अडवणं. त्यांनी त्यांच्या समोर हार मांडली आणि गडाचा जो ताबा आहे मावल्यांच्या हातात दिला. 1670 मध्ये पुन्हा एकदा हा कर्नाल किल्ला जो आपल्या स्वराज्यात आला आणि इथे भगवा फडकला. त्यानंतर 1680 मध्ये हा पेशव्यांजवळ गेला. 1818 मध्ये हा जो किल्ला आहे तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला जेव्हा ब्रिटिशांचा राज्य होतं तेव्हा आपल्या भारतावर. अशा प्रकारचा हा इतिहास आहे आपल्या कर्नाल किल्ल्याचा. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपते गजाश्वपते भूपते प्रजापते सुवर्णरत्न श्रीपते अष्टदान वेष्टित अष्टपदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र अस्त्र शास्त्र प्रारंगत राजनीते धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. शिवाजी महाराजांचा विजय असो. संभाजी महाराजांचा विजय असो. जय शिवाजी. जय शिवाजी. महादेव. महादेव.